थंडी चालू झाली की मटारचा सीझन चालू होतो आणि सीझन चालू झाला की आपण अनेक वेगवेगळ्या रेसिपी बनवून खात असतो. आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी दमदमीत असा मटार पराठा कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे. त्यासाठी मी इथे 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेले आणि 4 वाट्यांसाठी अर्धी वाटी मी मैदा घेतलेला. मैदा घातल्यामुळे काय होतं, पराठा जो आहे ना तो फुटत अजिबात नाही आणि खायला एकदम खुसखुशीत लागतो. अर्धा चमचा ओवा हाताने आपल्याला चोळून यामध्ये घालायचा आहे आणि अर्धा चमचा मीठ आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे घालून घ्यायचं आहे. ओवा आणि मीठ घातलं की पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे. तेल मी इथे गरम केलेलं नाही आहे, नॉर्मल असं आपलं रेग्युलरचं जे तेल असतं तेच मी इथे घालून घेतलेलं आहे. तुम्ही तेलावरचं तूपसुद्धा इथे घालू शकता. तेल घातलं की पिठाला तेल व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं आहे. या पद्धतीने चोळून घेतलं की नंतर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पराठ्यांसाठी पीठ मळताना नेहमीचं जे आपण चपात्यांसाठी पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं ते असं घट्ट मळायचं आहे. जास्तही घट्ट मळू नका, पण नेहमीच्या पिठापेक्षा आपल्याला ते पीठ इथे मळून घ्यायचं आणि पीठ मळून झालं की झाकण ठेवून आपण साईडला ठेवून देणार आहे. इथे मी मटार 1 वाटी घेतलेलं आहे. सगळ्यात पहिलं कढईमध्ये आपल्याला 2-4 हिरव्या मिरच्या, आल्याचे 2-3 तुकडे आणि लसूण पाकळ्या घालायच्या. 1 वाटी मटार इथे घ्यायचे. मटार मी पहिलं थोडंसं पाण्यामधून उकळून घेतलेलं आहे, त्यामुळे मटार पटकनी शिजलं जातं आणि अर्धा चमचा मीठ घालून आपल्याला तेलामध्येच मटार चांगलं मऊसूत होईपर्यंत इथे शिजून घ्यायचे. तर मटार आपलं इथे शिजून झालेलं आहे. ताटामध्ये आपण मटार काढून घ्यायचं आणि मटार गार झालं की मिक्सरला आपल्याला याला बारीक असं वाटून घ्यायचं. जसं आपण बारीक पुरण वाटतो ना, अगदी तसंच आपल्याला मटार इथे वाटून घ्यायचे. बघू शकताय मटार छान शिजलं गेलेलं आहे. मटार वाटताना त्यामध्येच तुम्ही कढीपत्ता घाला. नंतर कढीपत्ता आपल्याला घालता येत नाही आहे, म्हणून कढीपत्ता मटार वाटतानाच भरपूर घाला. त्यामुळे पराठ्याची चव जी आहे ना ती छान लागते. इथे बघू शकता पाणी न घालताच मटार आपल्याला बारीक वाटून घेतलेले. 3 मोठे बटाटे मी इथे घेतलेले. लक्षात ठेवा, मटारचं सारणापेक्षा जास्त बटाटे यामध्ये वापरू नका. मटारचं सारण जास्त वापरा आणि बटाटा कमी वापरा. बटाटा आपल्याला यामध्ये काय घालायचं आहे, तर सारणाला असं चिकटपणा राहावा आणि चिटकून असं सारण राहावं. कारण एकदा पराठा भाजला की मटारचं जे पाणी असतं ते उडून जातं आणि सारण एकदम मोकळं सुटसुटीत होतं. म्हणून आपल्याला यामध्ये 2-3 बटाटे घालून घेतलेले. मॅचरने बटाटे आणि मटारचं सारण एकजीव करून घ्यायचं. कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं, त्यामध्ये हे सारण घालून घ्यायचं. कोथिंबीर घालायची, धना पावडर, जिरी पावडर, आमचूर पावडर, 1 चमचा पिठी साखर घालायची आहे, गरम मसाला घालायचा आहे, लाल तिखट, कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आपल्याला ही भाजी चांगली हलवून घ्यायची. वरनं थोडंसं आणखी तेल घातलेलं आहे. मटार कोरडं असतं त्यामुळे त्याला तेल जरासं जास्त लागतं, म्हणून आपल्याला तेल इथे थोडंसं जास्त वापरायचं आहे. मॅचरच्या साहाय्याने परत एकदा आपल्याला ही भाजी चांगली अशी बारीक करून घ्यायची, ज्यामुळे मसालासुद्धा एकजीव होतो आणि चांगली भाजी आपल्याला इथे परतून घ्यायची. आता भाजीचा मसाला घातल्यामुळे भाजीचा कलर इथे बदलला गेलेला आहे. चांगली परतून घेतली की आपल्याला ही भाजी थंड करायला ठेवायची, पूर्ण गार होऊन द्यायची आणि मग याचे आपल्याला पराठे करायला घ्यायचे. लक्षात ठेवा, भाजी गरम असताना पराठे अजिबात करू नका. भाजी पूर्ण अशी गार होऊन द्या आणि मग आपल्याला पराठे इथे करून घ्यायचे. पीठसुद्धा आपलं तोपर्यंत चांगलं भिजलं गेलेलं आहे. मऊ लुसलुशीत असं आपलं पीठ भिजलं पाहिजे. तेल लावायचं, पीठ परत एकदा मळून घ्यायचं आणि उंडा आपल्याला इथे बनवून घ्यायचा. जसं आपण पुरणपोळीसाठी उंडा बनवतो तसं आपल्याला इथे उंडा बनवून घ्यायचा. सारण तुम्हाला किती भरायचं आहे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे सारण भरू शकता आणि हलक्या हाताने आपल्याला ही पोळी इथे लाटून घ्यायची. लाटताना कडेने लाटायची, म्हणजे पराठा फुटत नाही आहे आणि नंतर सगळ्यात शेवटी पराठा मधी लाटायचा, म्हणजे पराठा अजिबात फुटत नाही किंवा तो चिटकत नाही. शक्यतो तुम्हाला इथे
जी पिठी आहे पिठीचा वापर जरासा कमी करा, म्हणजे पराठा पांढरा असा भुरका दिसणार नाही. आणि खरपूस तेल किंवा तूप लावून तुम्ही इथे भाजून घ्यायचा. हा पराठा भाजताना गॅस मोठा ठेवू नका, गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती पराठा चांगला भाजवून घ्या. खरपूस असा भाजल्यामुळे, आपण त्यामध्ये थोडासा मैदा घातल्यामुळे खरपूस असा भाजला की अगदी तुम्ही जसं पॅटेस खाता किंवा समोसा खाता, कचोरी खाता, अगदी तशीच त्याची चव लागते. तेल तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे काहीही वापरू शकता. तर अशा पद्धतीने आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी गुबगुबीत असं सारण भरून केलेला मटार पराठा आपण इथे ही रेसिपी पाहिलेली. एकदम छान झालेली आहे, कुठेच फुटलेले नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कितीही पातळ लाटले तरी ते फुटलेले नाही. दह्याबरोबर, सॉसबरोबर, चटणीबरोबर किंवा तसे काहीच नसताना सुद्धा तुम्ही कोरडे हे पराठे खाऊ शकता. अगदी कचोरीसारखी याची टेस्ट लागते. रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा, शेअर करा. तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घेत राहा.